ठीक आहे, फोल्डर ओपन करू आपण. किती Node.js 50, आणि Node.js 50 मध्ये काय करणार आज की नवीन कॉन्सेप्ट घ्यायचा आहे. कोणता कॉन्सेप्ट की ईमेलचा. ठीक आहे, मग त्यासाठी मी काय करतो, फोल्डर बनवतो. फोल्डरला नाव देतो मी ईमेल, आणि जो काय फोल्डर बनवला त्या फोल्डरला आपण करणार cmd. ठीक आहे, ठीक आहे. जी काय आपली cmd आहे, cmd ओपन झाली. मग cmd ओपन झाल्यानंतर आपली फर्स्ट काय कमांड राहते, आपली स्टेप काय राहते, पहिली स्टेप काय राहते की इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन साठी आपल्याला लागणार आहे npm i एक्सप्रेस, तर बेसिकली लागणारच आहे, आणि दुसरं लागणार आहे EJS. हे दोन पॅकेज आपण काय करू, इन्स्टॉल करू. ठीक आहे, दोन पॅकेज झाले इन्स्टॉल. पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर आपण दुसरी कमांड टाकू, कोड पेस्ट डॉट. या कमांडने काय म्हणणार की जो काय आपला फोल्डर, जो काय प्रोजेक्टचा फोल्डर आहे तो VS कोडला ओपन. ठीक आहे, पॅकेज आलेत आपले. मग पॅकेज आल्यानंतर आपल्याला एक VS कोडला आल्यानंतर आपली एक फर्स्ट स्टेप राहते की आपल्याला एक सर्व्हर बनवायला लागते. मग सर्व्हर बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक index.js ची फाईल लागणार आहे. मग जी index.js फाईल आहे ते फाईल बनवून घेऊ. आणि जी काही फाईल बनवली त्या फाईल मध्ये आता काय करणार की आपलं एक सर्व्हर बनवणार. मग सर्व्हर बनवण्यासाठी लागणार काय, कॉन्स्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड, आणि डबल कोड मध्ये राहते एक्सप्रेस. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण एक व्हेरिएबल घेतो. कोणता व्हेरिएबल की ऍप नाव, ऍप इक्वल टू एक्सप्रेस आणि राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे, आणि जो काय आपला सर्व्हर आहे, सर्व्हर मध्ये एक बेसिक URL असते. कोणती URL असते, app.get राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश, त्यानंतर कोमा घेतल्यानंतर फंक्शन, आणि फंक्शन मध्ये दोन गोष्टी राहतात, एक राहते रिक्वेस्ट आणि दुसरी राहते रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स मी करतो इथे सेंड काय करणार मी, वेलकम. ठीक आहे, आता एक URL बनवली. URL बनवल्यानंतर आपला जो काही सर्व्हर आहे त्या सर्व्हरला रन करण्यासाठी एक पोर्ट नंबर द्यावा लागेल. मग पोर्ट नंबर देतो मी app.listen. किती द्यायचा पोर्ट नंबर की तुम्ही देऊ शकतात, कोणता द्यायचा तो, मी बेसिक देतो 1000. ठीक आहे, आणि जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आपण काय करू, रन करून घेऊ. रन करण्यासाठी कमांड काय आहे, nodimon index.js. ठीक आहे, एक्झिक्यूट झालाय. मग जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट झाला. एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला त्याचा आउटपुट पाहिजे. आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे आलो, ब्राउझर. आणि ब्राउझरला मी सर्च करणार localhost:1000. ठीक आहे, आलंय वेलकम, प्रिंट झालं इथे वेलकम. ठीक आहे, आलं ना प्रिंट करून. तर आपल्याला करायचे काय की एक्सप्रेसचा यूज करून आपल्याला एक ईमेल सेंड करायचा आहे. काय करायचं आपल्याला की जसं तुम्ही जातात की आता मी बघू शकतात की एक्झाम्पल कुठे तुम्ही एखाद्या कंपनीला अप्लाय करतात, किंवा तुम्ही कशा तरी फॉर्म वगैरे भरतात, कुठेतरी इन्फॉर्मेशन देतात, त्या इन्फॉर्मेशनची तुम्हाला OTP पडतात ईमेलला, की ऍडव्हर्टाइजमेंट पडतात. जसे की आता मला भरपूर पडले, दाखवतो तुम्हाला. आता इथे बघू शकता तुम्ही, विन INR 50,000 का 5,000 डेली इन जस्ट 2 मिनिट्स विथ, आलाय ना असा काहीतरी मेसेज आलाय ना. मी ओपन केल्यानंतर मला असा काहीतरी मेसेज आलाय आता भरपूर. ठीक आहे ना, आता हा मेसेज आहे, मला मेसेज पाठवलाय कुणी पाठवलाय, ठीक आहे ना. मग त्यांनी मेसेज पाठवलाय त्या कंपनीने, मेसेज आता मला एकट्याला पाठवलाय का, नाही ना पाठवला. का मला हा त्यांनी टाईप करून पाठवलाय की मला पर्सनल आले, आणि पर्सनल आल्यानंतर मला त्यांनी पर्सनली मेसेज, दत्ता तुमचा हा, तुमच्यासाठी मी एक मेल राईट करतो, की मला पर्सनली येऊन असा राईट केलाय का, नाही ना केला. की माझ्यासारखे म्हणजे मल्टिपल मिलियन बिलियनचे युजर असणार, ते त्यांच्यासाठी ईमेल टाईप करायचं म्हणजे कॉम्प्लिकेट गोष्ट आहे. की सपोज आता मला सांगितलं की 1000 युजर आलेत आपल्याकडे, A to Z मध्ये जेवढे स्टुडंट आहेत तेवढ्या स्टुडंटला मला सगळ्यांना ईमेल पाठवायचे की हाय म्हणून, बरोबर. तर मला टाइम किती लागेल की आपण सपोज धरू 1000 मुलं आहेत, मग 1000 स्टुडंटला आपल्याला एका स्टुडंटला ईमेल पाठवण्यासाठी आपण धरू 1 मिनिट धरू. ठीक आहे ना.
1 मिनिट धरलं तर आपल्याला 1000 स्टुडंटला पाठवायला किती वेळ लागेल, की जवळ 1000 मिनिट लागतात ना. ठीक आहे. पण आपण काय करणार आहे, की तेच ईमेल पाठवण्याआधी आपण काय केलं, की टेक्नॉलॉजीचा यूज केला. जसं की आपण बॅकएंडचा नोड एक्सप्रेसचा यूज केला. एक्सप्रेस म्हणून आपण काय करू शकतो, की एक आपण ईमेलचं स्ट्रक्चर बनवू शकतो आणि त्या स्ट्रक्चरमध्ये कसं डायनॅमिकली बनवू शकतो. जसं की आपण वेबसाईटमध्ये काय करतो, की जशी कंपनीची इन्फॉर्मेशन बेसिकली, की सपोज हा कंपनीचा इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन चेंज होणार. त्यानंतर ही युजर नेम आहे, युजर नेम चेंज होणार. त्यानंतर युजर नेम चेंज झाल्यानंतर अजून काही चेंज होणार, की त्याच्यासाठी काय स्टुडंट हे एक चेंज होणार, त्याची प्राइस चेंज होणार. बाकी जे काही रजिस्ट्रेशन स्ट्रक्चर बटन आहे ते बटन ॲज इट इज राहणार. हा काय जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट काय राहणार, ॲज इट इज राहणार ना. ठीक आहे. बेसिक जाऊन आहे याचं काय ध्यानात नव्हतं. फक्त आपल्याला काय करायचं, एक एक्सप्रेसचा यूज करून एक ईमेल पाठवायचा आहे. मग ईमेल पाठवण्यासाठी एक ईमेलची काही एक लायब्ररी आहे. जसं की आता आपण बघतो एक्सप्रेस एक लायब्ररी, नोट ची, ठीक आहे ना. त्यानंतर आपण अजून कोणत्या लायब्ररी पाहिल्यात, कोणत्या कोणत्या अजून आहेत ना, बॉडी पार्सल आहे, अजून अपलोड फाईल अपलोड आहे, सेशन आहे, JWT आहे, जेसन वेब टोकन, युटील, हे काय सगळे पॅकेज आहेत. मग त्या पॅकेज सारखाच एक अजून ईमेल पाठवण्यासाठी एक पॅकेज आहे. कोणता पॅकेज आहे, की नोड मेलर म्हणतात त्याला. काय म्हणतात, की नोड मेलर. तुम्ही गुगलला गेल्यानंतर नोड मेलर असं सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट आहे. मग त्या पहिलीच वेबसाईटवर क्लिक करा तुम्ही. वेबसाईटवर क्लिक केलं की आपल्याला वेबसाईटवर भरपूर सारे डॉक्युमेंटेशन भेटेल तुम्हाला, जसं काय त्याचं काय काय इन्फॉर्मेशन आहे आणि तुम्ही बघू शकता. ठीक आहे. पण आपल्याला काय करायची, नोड मेलरचा यूज करून आपल्याला एक ईमेल सेंड करायची. मग ईमेल सेंड करण्यासाठी आपल्याला एक इन्स्टॉलेशनसाठी एक कमांड दिली. काय दिली कमांड, npm इन्स्टॉल नोड मेलर. त्याला करायची कॉपी. कॉपी केल्यानंतर आपण जाणार सीएमडी मध्ये, आणि सीएमडी मध्ये आल्यानंतर ती काय पॅकेज आहे ते पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी आपण एक कमांड कॉपी केली, ती केली पेस्ट, आणि ह्याला काय करणार, एंटर. झाले पॅकेज इन्स्टॉल, बस एवढंच. आणि इथे करणार क्लिअर. क्लिअर केल्यानंतर आपण काय करू, प्रोजेक्ट रन करून घेतला. ठीक आहे. आता जे काय आपण पॅकेज इन्स्टॉल केलंय, ठीक आहे ना, पॅकेज इन्स्टॉल केलंय, आपल्याला यूज करायची, बाकी काहीच अडचण नाही, कोड वगैरे काही नाही. आता ह्या वेबसाईटवर आलो, वेबसाईट मध्ये वरती काय दिली, कमांड. आणि थोडंसं अजून स्क्रोल केलं तुम्ही, स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला जो काही ईमेलचा कोड आहे तो कोड भेटेल. तो कोड काय करायचा, राईट साईडला कॉपी करायचा, आणि जो काय आपण एक सर्व्हर बनवले, कोणता सर्व्हर बनवलाय, की स्लॅश URL बनवली. त्या स्लॅशच्या URL मध्ये मी काय टाकतो, तो कोड कॉपी केला. तो कोड कॉपी केलेला मी इथे करतो पेस्ट. ठीक आहे. कॉपी नाही झाला वाटतं माझ्याकडून, एकदा डबल कॉपी करतो आणि तो कोड टाकतो मी इथे, टाकतो कोड टाकलाय. ठीक आहे. कोड मध्ये भरपूर आलाय. आता कॉस्ट रिक्वायर्ड हा आपण कुठे टाकणार, वर टाकू. फक्त काय केलं, जो काय पॅकेज आहे, कोणता पॅकेज, नोड मेलर, तो पॅकेज फक्त त्यांनी रिक्वायर्ड केला आणि ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय. ठीक आहे. मग मी काय टाकला, त्या फंक्शनच्या आतमध्ये टाकण्याऐवजी टाकला, की तो ग्लोबली डिक्लेअर होईल. बरोबर ना. अरे बाकी काय नाही, कोड आणला, कॉपी पेस्ट केला, बस एवढंच. आता आपण कोडकडे जाऊ, कोड समजून घेऊ. ठीक आहे. आता कोड मध्ये काय एक फंक्शन आहे, फंक्शन मध्ये काय नाही वगैरे. आता पहिलं काय, होस्ट आहे. आता हा काय पहिला, होस्ट आहे. होस्ट काय असतो, की तुम्ही जो काही ईमेल सेंड करतात, ठीक आहे ना, म्हणजे ईमेल सेंड करतात, कोणता कोणता ईमेल. होस्ट म्हणजे आता बोलता येईल, की जसे भरपूर वेगवेगळ्या कंपन्या असतात. मग तुम्ही कोणत्या कंपनीचा यूज करतात, आपण कोणता यूज करणार आहे, आपण करणार आहे यूज करताना SMT होस्ट. गुगलला सर्च केलं SMTP, आणि आपण करतो मी तो होस्ट. SMT होस्ट केलं की तुम्हाला, ठीक आहे, SMT होस्टची काही इन्फॉर्मेशन नाही. ठीक आहे. ठीक आहे. SMT फक्त आपण सर्च करू, SMT होस्ट सर्च केल्यानंतर काय भेटलंय की नाही,
भेटतंय डिफॉल्ट HTML मॅसेज सबमिशन वगैरे इथं भेटलंय. अजून फॉर ईमेल, ठीक आहे, ईमेलला बघू आपण. ठीक आहे, SMT. आता SMT होस्ट काय आहे की जे आपण जसं की तुम्हाला सांगितलं की कोणता आपण नोड मेलला यूज करतो. जसं की बेसिकली यूज कोणता करणार आहे आपण, smtgmail.com यूज करणार आहे. ठीक आहे, तुम्ही याला कॉपी करू शकता. कोड मध्ये आलं, कोड मध्ये कोणतं आहे सध्या SMT. इंटरनलच्या जागी आपण काय करणार इथे फक्त ईमेल करून टाका. ईमेलच आहे ना, सॉरी ईमेल नसणार. जे काय आपण कॉपी करून आणले SMT होस्ट ते पेस्ट काय आणलंय. ठीक आहे, कॉपी नाही केलं. ठीक आहे, smtgmail.com. ठीक आहे, ते करून टाकू पेस्ट. ठीक आहे, आणि त्याचा पोर्ट नंबर आहे. हा पोर्ट नंबर काय, बेसिकली पोर्ट नंबर 587च असतो. ठीक आहे, आणि त्यानंतर बाकी ह्याचं काही इन्फॉर्मेशन नाही, फक्त तुम्ही हे चेंज करा. SMTच्या जागेवर फक्त ईमेल करून टाका gmail.com. बाकी काहीच नाही. पोर्ट नंबर ऑलरेडी तोच असतो सोर्स मध्ये पण काही चेंजेस करायची गरज नाही. आता ऑथ मध्ये जाऊ. ऑथ मध्ये काय असतं, ऑथ म्हणजे काय असतं की ऑथेंटिकेशन. जसं की आता ईमेल सेंड कोण करतंय त्याची इन्फॉर्मेशन. ईमेल कोण सेंड करणार आहे की कंपनी सेंड करणार आहे. जसे की A to Z कंपनी, मग A to Z ची काय, त्या ईमेल वरून ईमेल जाणार आहे सगळे, एक ईमेल स्पेसिफिकली. मग तिथे ही इन्फॉर्मेशन जाणार. जो ईमेल सेंड करतोय त्याची ईमेलची इन्फॉर्मेशन. जसं की आता मी ईमेल सेंड करतोय, मग इथे ईमेल कुणाचा राहणार, माझा राहणार. आणि इथे खाली काय राहणार, पासवर्ड. ठीक आहे, आता मी ईमेल टाकतो पहिला. ठीक आहे, स्टेप पाहिजे. जसं की मी माझा एक ईमेल टाकतो आणि gmail.com. ठीक आहे, जो काय माझा एक ईमेल आहे, ईमेल टाकला. आता हा पासवर्ड काय असतो, आता जो काही तुमचा ईमेल खोलताना तुम्ही तो पासवर्ड टाकला, तो पासवर्ड नसतो. एक ह्याला म्हणतात पासवर्ड, पासवर्ड म्हणत नाही, याला पासकोड म्हणतात. काय म्हणतात, पासकोड. पासकोड आपल्याला भेटतो कुठे, की आपलं जे काय गुगलचं जीमेल असतं, गुगलचं जीमेलचं अकाउंट असतं, त्या अकाउंटला भेटतो आपल्याला. की तुम्हाला शोधण्यासाठी काय करणार, तुम्ही गुगल अकाउंट म्हणून सर्च करा तुम्ही, नाही तर सेटिंग मध्ये बी तुम्हाला भेटेल इकडे राईट साईडला. गुगल अकाउंटवर गेला की गुगल अकाउंटला आल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्ही कुठे जायचं, गुगल पासवर्ड. ठीक आहे, सिक्युरिटी अँड साइनअप मध्ये नाही भेटणार. ठीक आहे, सिक्युरिटी अँड साइनअप मध्ये जायचं. साइनअप मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला टू स्टेप व्हेरिफिकेशन असं, जी काय टू स्टेप व्हेरिफिकेशन आहे ती तुम्ही ऑन करा. आता माझं पहिलं ऑलरेडीच ऑन आहे, की तुम्ही इथे ऑन म्हणून ऑप्शन येईल ती ऑन करायचं तुम्ही. ठीक आहे ना, टू स्टेप व्हेरिफिकेशन, बस एवढंच करायची. जो काही तुमचा ईमेल देणार आहे तो ईमेलला करायची. ओके, गुगल अकाउंटला आल्यानंतर टू स्टेप व्हेरिफिकेशन काय करायचं, ऑन करायची फक्त. ठीक आहे, पासवर्ड की आहे, पासवर्ड कीच्या जागेवर. ठीक आहे, ऑनच आहे माझं, क्रिएट पासवर्ड की. ओके, कंटिन्यू. ओके, जी काय टू स्टेप व्हेरिफिकेशन आहे ते मी काय केले, ऑन केले फक्त. आता टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑन केल्यानंतर तुम्ही बॅक आल्यानंतर इथे पास की अँड सिक्युरिटी कीज असेल त्याच्यावर क्लिक करा. आणि तिकडे क्लिक केल्यानंतर की तुम्हाला इथे क्रिएट पास की येईल ऑप्शन, तिथे करा क्रिएट. इथे नाही. ठीक आहे, इथे आपण सर्च करू ऍप पासवर्ड्स मध्ये जाऊ. ठीक आहे, ऍप पासवर्ड मध्ये आल्यानंतर आपल्याला इथे काय भेटेल, युअर पासवर्ड. मग जो काय तुम्हाला नाव द्यायची, तुम्ही सपोज नाव द्या, मी देतो A to Z
50 देतो आणि इथे सांगतो क्रिएट केल्यानंतर आपल्यासाठी एक पासवर्ड भेटेल, दिसलाय हा. आणि हा पासवर्ड कॉपी करायचा आणि कुठे टाकायचा तुम्ही, जो काय आपला ईमेल आहे, ईमेलचा पासवर्ड आहे तो पासवर्डच्या जागेवर टाकून द्या. ओके, आता हा झाला युजरची इन्फॉर्मेशन, जो ईमेल सेंड करतोय तो. आता खाली जाऊ, खाली गेल्यानंतर हा फ्रॉम म्हणजे कोण, जो ईमेल पाठवतोय तो असतो. आता सपोज मी कोण ईमेल पाठवतोय, की मी ईमेल पाठवतोय ना, मग इथे ईमेल कोणाचा येणार, की माझा येणार. जो पाठवतोय त्याचा email.com, ठीक आहे. आणि इथे टू मध्ये कोणाचा येणार, ज्याला पाठवायचा आहे त्याला, त्याचा ईमेल येईल. ठीक आहे, माझ्याकडे दुसरा ईमेलचा अकाउंट असेल, मी तो ओपन करतो इथे, 2 मिनिट. ठीक आहे, दुसरं ईमेल ओपन केलंय मी टेस्टिंग साठी फक्त. ते ईमेल आणि हे ईमेल काय वेगवेगळे, ठीक आहे. आणि हा ईमेल मी काय करतो, कॉपी केला, आणि कॉपी केल्यानंतर टू मध्ये आहे, टू मध्ये मी काय करतो, फक्त जो काही ईमेल पाठवायचा आहे, ज्याचा ईमेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल मी काय केलं इथे पेस्ट केला. आणि पेस्ट केल्यानंतर आपण जाऊ आउटपुट पेजला गेल्यानंतर पुढे आपलं, आणि इकडे एक रिफ्रेश करू. ठीक आहे, जसं रिफ्रेश केले आपल्याला CMD मध्ये एक मेसेज प्रिंट होईल. झालाय मेसेज प्रिंट, की मेसेज सेंड झालाय, म्हणजे आपला जो काही ईमेल आहे तो ईमेल काय झालाय, सेंड झालाय. चेक करू आपण, इकडे ईमेल आलाय का मला इथे एक ईमेल हॅलो वर्ल्ड म्हणून आलाय ना. ऑनलाईन मेंबर्स तुमचे ईमेल टाका बरं मला मेसेज बॉक्स मध्ये सर्वांनी, की आपण टेस्टिंग करू. आता इथे माझा ईमेल टाकलाय, हॅलो वर्ल्ड काय आलाय, सब्जेक्ट आलाय. सब्जेक्टच्या जागी मी काय करतो इथे, सपोज नोट.js हॅलोच्या जागेवर मी करतो इथे हाय करतो, आणि इथे मी करतो बाय करतो इथे. ठीक आहे, मग इकडे जाऊ, इकडे आल्यानंतर मी एकदा काय करतो, ईमेलच्या बाहेर येतो. आता ईमेल आहे का, मी कोणता ईमेल पाठवलाय, टेक्स्ट मध्ये काय पाठवलंय, नोट.js हाय आणि बाय पाठवलंय. मग जो काय आपला आउटपुट पेज आहे ह्याला मी करतो रिफ्रेश केल्यानंतर आपल्या CMD मध्ये अजून एक मेसेज प्रिंट झाला असेल, की जो काय हा मेसेज. ठीक आहे, आता ईमेल पडलाय का आपण चेक करूया एकदा. इकडे रिफ्रेश केल्यानंतर दोन ईमेल आलेत, पण नेमकं ईमेल कोणता आलाय तो समजलं. ठीक आहे, अजून एकदा ईमेल सेंड करतो मी. ठीक आहे, आणि इकडे जाऊन आपण रिफ्रेश करू. बायचा ईमेल पाठवला होता मी, की हाय आणि नोट.js चा तो ईमेल अजून पोहोचला नाही. ऑनलाईन मेंबर तुमचे ईमेल टाका बरं मला मेसेज बॉक्स मध्ये. ठीक आहे, कॉन्सेप्ट तर समजून घ्या. ईमेल तर पडलाय ना, 2 ईमेल आलेत ना इकडे. ठीक आहे, बघू शकता 2 ईमेल आले, की इकडे आलो. आणि इकडे आल्यानंतर काय, जी काय वरची इन्फॉर्मेशन असते, ऑथ मध्ये कोणाची इन्फॉर्मेशन असते आपली, जो ईमेल पाठवतोय त्याची. आणि जी काय फ्रॉम असतो, फ्रॉम म्हणजे आपण, टू म्हणजे जो काय युजर आहे तो युजरची इन्फॉर्मेशन राहते. जसं की तुम्हाला मल्टिपल युजरला काय पाठवायची, ईमेल पाठवायची, मग त्यासाठी काय करा, की कोमा देऊन सेपरेट करू शकतात तुम्ही. कोमा द्या, ऑनलाईन टाकलेत का ईमेल. ठीक आहे, आपण सगळ्यांना काय करू, ईमेल मी पाठवतो. जसं की हा कोड कॉपी करू, कॉपी केल्यानंतर आपल्या कोड मध्ये कॉमा देऊन काय करतो, हा ईमेल पाठवतो. अजून सेकंड वाला ह्याला पण देऊ कॉमा दिल्यानंतर अजून कोणी 3 घेतले का आपण. अजून कुठे,
ठीक आहे. कॉमा देऊन मी फक्त काय केले, ईमेल सेपरेट केले. ईमेल सेपरेट केल्यानंतर मी काय करतो, सब्जेक्ट चेंज करतो 2 मिनिट. सब्जेक्ट टाकतो A to Z IT हब टाकतो आणि सगळ्यांना करतो मी एकदा हाय आणि इथे H1 राईट करतो. H1 आणि H1 मध्ये मी सांगतो आय एम दत्ता. ठीक आहे. आणि जो काय आपला सर्व्हर आहे, सर्व्हरला एकदा काय करणार आपण, रिफ्रेश करणार. आउटपुट पेजला आलो, जे काय आपलं सर्व्हर आहे त्याला एकदा केलं मी रिफ्रेश. ठीक आहे. रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला CMD मध्ये एक मेसेज पडेल. पडलाय का सेंड मेसेजचा? पडलाय. आता जे काही युजर आहे, जेवढ्याला मी काही सेंड केलेलं ईमेल आहे, तो सर्वांना ईमेल गेला असेल. जसं की मी माझ्या ईमेल मध्ये चेक करतो की सर्वांना माझ्या ईमेल वरून मेल गेला आहे की नाही. मेलला आलो, मेलला आल्यानंतर इथे चेक करतो की कुठे आहे का गेलेला. सेंड ईमेल कुठं असतो, दुसरी ज्यावरनं मी पाठवतोय ते ईमेल आयडी. ठीक आहे. इथे गेले आय एम दत्ता, सगळ्यांना ईमेल गेलेत ना. काहीतरी इन्फॉर्मेशन अजून कुणाला पाठवले ते त्यांची पण ईमेल आली असतील इथे. ठीक आहे. इथे दिसेल आपल्याला. एवढ्या जणांना मी काय केले, माझ्या ईमेल वरून ईमेल गेलेत, आलेत ना. आपण एवढे ईमेल टाकलेत ना, कॉमा देऊन सेपरेट केलेत ना. 2 मध्ये कोणाकोणाचे ईमेल आहेत आणि ऑनलाईनला मी जी काय मी ईमेल टाकलेत सर्वांना काय पडलं असेल, ईमेल पडला असेल. ऑनलाईन मेंबर्स पडलेत ना ईमेल, चेक करतात, आलाय ना ईमेल हाय म्हणून. ठीक आहे ना. इथून बघू शकतात ना, मी देताना ईमेल आयडी कोणता दिलाय, जो का हा ईमेल होता. हा ईमेल फक्त मी काय केलता की एक युजर, दुसरा युजर म्हणून मी फक्त राईट केलता की याचा ईमेल मी ह्या ईमेलवर सेंड केलता. आला मला, ह्याला पण ईमेल आला एक, कोणता आलाय, आय एम दत्ता आलाय. ठीक आहे ना. सगळ्यांना ईमेल गेलाय ना. हा फक्त मी दाखवत होतो की ह्या ईमेलवर आपण ईमेल सेंड करू शकतो. पण ईमेल कोणत्या ईमेलवरून सेंड केलेत, ज्याचा मी पासवर्ड दिलाय. जसं की मी हा पासवर्ड दिलाय, ईमेल आयडी काय आहे, दत्तापादरे 357 gmail.com, आणि त्याचा त्या ईमेलचा काय दिलाय मी, पासवर्ड दिलाय. पासवर्ड दिल्यानंतर मग ह्याच ईमेलवरून डेटा गेलाय. जसं की ही ईमेल आयडी चेक करू शकतात, कोणती, 357 वाली, बरोबर ना. मग ह्याच ईमेलवरून काय घेतलाय, सगळ्यांना ईमेल पडले. बस ईमेलचा कॉन्सेप्ट एवढाच आहे. एक पॅकेज इन्स्टॉल करायचं, पॅकेज इन्स्टॉल केल्यानंतर कोड कॉपी करायचा आणि त्यात फक्त आपला ईमेल टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा. ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर्स जमल ना एवढं. ऑफलाईन मध्ये काय कॉपी पेस्टच आहे फक्त. मी आताच सांगतो, ओटीपीचं पाठवायचं म्हणलं तुम्ही ट्राय करा फक्त डेमो. जमलं तर ट्राय करा, नाही तर आपण एकदा रिपीट घेऊ. ठीक आहे. ओटीपीचं मी सांगेन. आता काय करायचं, तुम्ही एक वेअर ह्यातच घ्यायचा, वेअर ओटीपी म्हणून, आणि त्यात काय करायचं, एक जावास्क्रिप्टचं फंक्शन आहे की एक रॅन्डम नंबर तयार करतो. कोणतं फंक्शन आहे, असं आहे काहीतरी, मॅथ.रॅन्डम म्हणून आहे असं काहीतरी. तो काय करतो, एक रॅन्डमली नंबर तयार करतो. ठीक आहे ना. आणि जो काय हा ओटीपी व्हेरिएबल बनवलाय, तो ओटीपी व्हेरिएबल काय करा तुम्ही की टेक्स्ट मध्ये पाठवण्या इथं काय टिल्ट घेऊ आपण. ठीक आहे ना. टिल्ट घेतो म्हणजे टिल्ट मध्ये मला जास्त राईट करायला सोपं पडेल. आणि टिल्ट घेतल्यानंतर मी इथे राईट करतो युअर ओटीपी, आणि इथे देणार मी डॉलर कर्ली ब्रॅकेट, आणि तिथे मी काय प्रिंट करणार, ओटीपी. म्हणजे हा काय करणार, हा व्हेरिएबल काय करणार, एक रॅन्डम नंबर तयार करणार, आणि इथे आपण काय केलं, HTML मध्ये तो नंबर पास करून दिलाय. ट्राय करायचे एकदा. जे काय आपलं सर्व्हर आहे, सर्व्हरला मी करतो एकदा रिफ्रेश. कुठे आपलं सर्व्हर, इकडे आलं, आणि याला करतो मी एकदा रिफ्रेश. जसं रिफ्रेश केले, जेवढे काय 2 मध्ये होते तेवढ्या 2 वाल्यांना काय गेलाय, ओटीपी पडलाय का ऑनलाईन मेंबर ओटीपी. ठीक आहे. आपल्याला पण पडला असेल दुसऱ्या ईमेलला, मी चेक करतो तिथे कोणता हा ईमेल आयडी दिलता. ठीक आहे. मॅथ.रॅन्डम काय करतो, एक नंबर चेक तयार करतो. जावास्क्रिप्टचं फंक्शन आहे बस. ठीक आहे. इथं आलाय आपल्याला काहीतरी नंबर आलाय की खूप सारा नंबर आलाय ना. युअर ओटीपी 0.55 असं काहीतरी आलंय ना. त्यात तुम्ही स्लाइस करू शकता. स्लाइस म्हणजे काय करणार की त्याला सांगायचं फक्त आम्हाला 4 नंबर दे, किंवा 6 नंबर दे, किंवा 5 नंबर दे. ठीक आहे. त्या फंक्शनचा यूज करा तुम्ही, ट्राय करा फक्त. सेल्फ एक फंक्शन आहे मॅथ.रॅन्डम, एक तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये शिकला असता नाही, पहा एकदा. ठीक आहे. नाही शिकला तरी एकदा पहा. हो काय करतो, आपल्याला एक रॅन्डम नंबर देतो. आता हा एकदा नंबर हा दिलाय, दुसऱ्यांदा हा नंबर देणार नाही, लगेच नंबर चेंज होणार.
प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळे नंबर देतो. त्याच प्रकारे ओटीपीचा सिंटॅक्स. ठीक आहे, तुम्ही ट्राय करा. आणि काय करायचं की ओटीपी जातो की चेक करा एकदा तुम्ही. फक्त एक मॅथ डॉट रँडमली काय करा, 4 नंबर क्रिएट करायचे. अजून ह्याला तुम्ही असं करू शकता. अजून काय ह्याला की स्लाइस नाही करू शकत. असंच काहीतरी फंक्शन आहे. इथे तुम्ही सांगू शकता जसं की ठीक आहे, तुम्ही बघा फंक्शन ती आणि मॅथ डॉट रँडमचा यूज करून ओटीपी सेंड करून बघा.